नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आहे आज आळूपासून एकदम नवीन हटके रेसिपी. तर मी आळूच्या पानांच्या गाठी बनवणार आहे. तर कशी बनवणार आहे पहा, आळूच्या पानांच्या गाठी. आणि ही जबरदस्त रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, कधीच खाल्ली नसणारी ही. तर ही पहा मी कशी बनवते, आळूच्या पानांच्या गाठी. तर ही पानं घेतलेली आहेत आणि पानं काय करायची, हे बघा अशी घ्यायची, धुवून घेतलेली आहे स्वच्छ पानं. आणि हे अशी घेऊन असं त्याचं मागचं काढून टाकायचे. हे शीर असते ना मोठी, ती काढून टाकायची. असे ठेवायची पानं, हे पहा अशीच ठेवायची पानं, मधलं काढून टाकायचं आणि असं जुळून घ्यायचं पान. आणि दाखवते तुम्हाला आता पुढे कसं करायचं, व्यवस्थित बघा व्हिडिओ. ह्या गाठी पहा कशी बनवते मी आणि काय काय होणार आहे गाठीपासून. आता मी पानं अशी सर्वच काढून घेते पहिली. त्याचं ते मागचा दांडा काढून घेते. पानं तर ओढलीच आहेत अजून, का की आत्ताच धुवून घेतली मी नळाखाली. आणि हा आता मी या अशा मागची बाजू काढून टाकते. पहा, प्रत्येक पानांना मागची बाजू काढून टाकायची. हा शीर अशी काढून टाकली का हा पानं असं होतं तयार. हे पहा, प्रत्येक पानांचं मी तेच करते. पहा तुम्ही, ही नवीनच पद्धत आहे आणि झटपट होणारी ही आहे. गाठी, पानांची गाठी कशी बनते तर पहा तुम्ही. आता इथं घेतलेलं आहे मी आता हे पहिलं आता ते काढून घेतली सर्व पानांचं. इथं 2 चमचे मी बेसनपीठ घेते. पहा, एवढंच पुरेसे आपल्याला, जास्त नाही लागत बेसनपीठ, एवढंच बाद झालं आपल्याला. थोडंसं वरती टाकलं म्हणजे 2 चमचे आहेत ते. आता याच्यात टाकायचे आपल्याला. पहा आता मी काय काय टाकते. जिरं टाकलं 1 चमचाभर. लगेचच टाकते आपली हळद. लाल तिखट टाकायचं, चवीनुसार आपल्याला किती तिखट करायचं त्याच्यावर आहे. आता याच्यात पुढे टाकायचं लगेच मीठ. चवीनुसार किती होतं, केवढं पीठ आहे त्याच्यावर अंदाज करायचा आणि मीठ टाकायचं. थोडंसं पाणी ओतायचं. हे पहा, पीठ किती लागते पहा आपल्याला, थोडंच लागणार आहे, जास्त नाही. एवढंच बाद झालं आपल्याला पीठ, जास्त लागत नाही गाठी बनवण्यासाठी आपल्याला. आता हे घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर आपण आता बनवणार आहे. पहा, हे पाणी घेतलं, डबल घेतल्या, जे एकच पाणी त्याला दुहेरी बनवून घेतलं. अशी घडी ठेवायची, जरा जरा पीठ लावायचं त्याला, जास्त नाही लावायचं. नकळत थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं. आणि ह्याला असं कुठल्याही त्या बाजूने दुमडा किंवा ह्या बाजूने दुमडा, असं चपटं बनवायचं आणि दुमडत जायचं असं. हे बघा, अशी बनवली एक पट्टी. मी ही पट्टीला काय करायचं, असं पण करू शकता तुम्ही, अशी पण गाठ करू शकता, असं कोंबायचं, अशी पण होऊ शकते. पण मी आता दुसरी पण दाखवणार आहे तुम्हाला, अशा पण गाठी बनवू शकता तुम्ही. आणखीन पहा, दुसरी पद्धत दाखवते. असं पीठ लावायचं, दुमडायचं पान, त्याची बनवायची पट्टी. आणि ही पट्टी अशी गुंडळत जायचं, घट्टसर गुंडाळून घ्यायची. 2-3 प्रकार आहे ह्याच्यातमध्ये. हे असं जरासं पीठ लावून ह्याला दुमडून ह्याची गाठी बनवायची अशी. ही झाली. तर आणखीन एक दाखवते, म्हणजे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने तुम्ही ती गाठ मारू शकता, बनवू शकता गाठी. असं दुमडलं, ही पट्टी अशी बनवली, ही अशी बोटावर फिरून आतमध्ये कोंबायची त्याला. ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी बनवू शकतो आपण. तर ही पहा, आपण मी बनवल्या आहेत बऱ्याचशा. आता ह्या गाठ्या कशा बनवल्यात पहा, लक्षात येईन, सोपे आहे, काय अवघड नाही. आणि ही रेसिपी पटापट होती. म्हणजे आपल्याला आळूच्या पानांच्या आपण वड्या बनवतो तर खूप वेळ लागतो त्याला, बनवा, उकडा, हे करा, हे काहीच नाही होणार. तर अशा पद्धतीने गाठी बनवणार आहे मी. पाहतो एकदा, हे अशी ती टूथपेस्ट आहे माझ्याकडे, एक अशी
स्टिक्स आपल्याकडे घरात असतातच अशा स्टिक्स. नसले तर मग तुम्ही असेच करू शकता. मी आपली आहे माझ्याकडे म्हणून वापरले. तुमच्याकडे नसले तरी अशाच तुम्ही करू शकता. तर मी या पद्धतीने केलेले आहेत, म्हणजे सुटायला नको म्हणून असे लावलेलं आहे. आता हे सर्व मी बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा सर्व त्याच्यात ओवून घ्यायच्यात आणि बनवायचं आपण. हे पहा, आता ह्या माझ्या सर्वच काही बनवून झालेले आहेत. बऱ्याचशा दिसतात पण छान आणि मस्त आणि होतात पण छान. मैत्रिणींनो, एवढ्या बनवून झालेल्या आहेत, किती छान दिसतात बघा. आता मी ठेवते फॅन. थोडंसं तेल टाकायचं. इथे लगेच टाकायची मोहरी. मोहरी छान फुलल्यानंतर लगेचच जिरं वापरायचं आपल्याला. जिरं मोहरी फुलली का लगेच आपल्याला घालायचं आहे. मी एक मोठा कांदा कापला होता, तो कांदा घेणार आहे आणि तो टाकायचा याच्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने कांदा टाकायचा. तर किती हवी तेवढा. लसूण पण एक पाकळी होती, ते पण सोडलेलं आहे, तो पण ठेचलेला आहे, तो पण टाकून द्यायचा आहे. हे पहा, कांदा जरासा हलवत राहायचा, ट्रान्सपोर्ट करत राहायचं आहे. जास्त नाही कांदा परतायचा आपल्याला, थोडासा नकळत कांदा परतून घ्यायचा आहे. थोडा कच्चापणा गेला पाहिजे एवढाच करायचा आपल्याला. आणि कोथिंबीर भरपूर सारी घालायची आपल्याला. कोथिंबीरनी टेस्ट छान येते, चव छान येते आणि ह्या गाठी झटपट होणाऱ्या आहेत. वेळ खात नाही, पटापट होतात. म्हणजे आपल्याला. तर मी टाकते पहिला मसाला, नंतर सांगते. लाल तिखट टाकलेलं आहे, तुमच्या चवीनुसार टाकायचं लाल तिखट. का की आपल्याला गाठ्यांमध्ये लाल तिखट वापरलेलं आहे, फक्त कांद्यापुरतं लाल तिखट वापरायचे. थोडंसं हळद टाकलेली आहे, गरम मसाला थोडा टाकलेला आहे. गरम मसाला तुमच्याकडे ऑप्शन आहे टाकायचं, टाकू शकता, नाही तर नाही. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता ह्याला सगळीकडून मिक्स करून घ्यायचे, पांगवायचे सगळीकडे असं. आणि ह्याला ह्याच्यात सोडायच्या त्या गाठ्या. स्टिकमध्ये घातल्यामुळं इकडून तिकडे सुटकत नाही, पडत नाही खाली. एक एक स्टिक दिली जेवताना तरी बास होतं. म्हणून टिक्स असले तर वापरा, नसले तर मग अशा सोडल्या तरी चालतात, काही नाही प्रॉब्लेम. फक्त अलगद उलट्या पालट्या करायला लागणार आहे तुम्हाला. हे पहा, जरासं हलवून घेते. आता झाकण ठेवलं तर बघा, मस्त उलटी पलटी झाली. एक बाजू तर छान झालेली आहे, तर दुसरी बाजू मी करून घेते. पाण्याचा थेंबही नाही वापरला आपण. आता ह्या गाठ्यांमध्ये तुम्हाला जर चिंच कोकम घालायचं तर घालू शकता. मी नाही घालत कधी चिंच कोकम आळूवडीमध्ये, म्हणून नाही दाखवलं. तर परत थोडा वेळ मी झाकण ठेवून, काय आपली झाली तयार होणार, लगेच तयार. मी झाकण ठेवलेलं आहे परत, आणि परत काढून टाकत. मस्त झालेली आहे आपल्या गाठ्या. अगदी सोप्या पद्धतीत झटपट होणारी ही रेसिपी आहे. वेळच खात नाही जरा पण. आता मी हे सर्व उलटं करून काढून पण दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये. मैत्रिणी, अशा पद्धतीने करून पहा. गाठ्या खूप सोपी आणि सहज होणारी, खूप रुचकर लागते ही गाठी. मस्तच होती. तर नक्कीच बनवून पहा. म्हणजे हे तसं पाहिलं तरी विदर्भा झालं, मराठवाडा झाला, इकडे ह्या साईडला भरपूर बनवले जातात ह्या गाठी. तर तुम्हाला पण आवडली तर नक्कीच तुम्ही बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप चविष्ट लागते. म्हणून या पद्धतीची गाठी आळूवडीपासून झटपट बनवून पहा. ह्याच्यावर कांदा घातलेला आहे, कांदा बी छान परतलेला आहे आणि गाठी तयार झालेली आहे आपली. पहा बरं किती सुरेख दिसतात. रंगही फार सुंदर दिसतो. जरा शिजल्यामुळे संपूर्ण जरा काळपट रंग आलेला आहे. चला बाय, परत भेटूया.